पॅकिंग डन. अशा प्रकारे आमच्या ट्रिपची सुरुवात झालेली आहे. तर कुठे जाणार आहे आम्ही तुम्हाला ऑन द वे सांगतो. कुठे पोचल्यावर सांगतो. नाही ऑन द वे हम क्यों बताएं? हम बताएंगे. मला आरोग्याची आठवण येते बघून. घोसला घोडा सेम आहे आणि सेम आहे सेम. क्यूट. असं वाटतं आपली सगळी प्लेलिस्ट इथे संपणार आहे. हे काय रे नवीन आहे का? ओ सुरभी ते लाव ना. या फूड कोर्टचं नाव काय मला माहीत नाही, बट मिसिंग लिंक नंतर म्हणजे पुणे टू मुंबई मिसिंग लिंक क्रॉस केल्यावर लेफ्टला जो येतो, चार्जर पण भरपूर आहे आणि ऑप्शन्स पण भरपूर आहे. बट आम्ही परत ऐकू शकतो. बोला काय बोलू. आत्ता आम्हाला ट्रॅव्हल करून झाले 118 किलोमीटर आणि तरी पण रेंज दाखवते 532. एक्सप्रेस वेज गिफ्ट. ट्रॅफिक जॅम फुल लाल आणि काय नाही, ट्रक्स आहे फक्त इकडे तिकडे. आता पुढे काय काय माहित. कुठला हवे? मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेला फायनली आम्ही लागलो आहे. आत्ता 4 किलोमीटरसाठी इतकी ट्रॅफिक लागली आणि इतके ट्रक्स होते लाईनीत, बाप रे. त्याच्याचमुळे आम्हाला 188 किलोमीटरला 3.5-4 तास दाखवत होता. पण तो फायनली तो रूट क्रॉस केलेला आहे आम्ही आणि आता एक्सप्रेसवे. बाप रे पडू भाई, एवढं लोड थांबलेलं आहे. आम्ही ब्रिजवर थांबलेलो आणि तो लिटरली एक ट्रक जाते तेव्हा असा केवढा हालतोय भाई. नको रिस्क, मी जातोय गाडीत. ए चुप. आपला स्टॉप कितीचा होता? 357 नाही 338. 338 किलोमीटरचा आमचा हा स्टॉप होता, जिथे आता फक्त 181 किलोमीटर्स बाकी आहे आणि रेंज अजून पण 468 आहे. असं धरून चाललेलो आम्ही की तिथे पोचल्यावर आमची रेंज जवळजवळ 150-160 अशी काहीतरी असेल आणि मग तिथे चार्ज करून पुढे जाऊ. बट we can change our plans. मेजॉरिटी सामान पुढच्या डिक्कीत टाकलेलं आहे, कारण मग सुरभी मागे अर्धी डिक्कीत अशी आडवी झोपेल. त्याचीच अरेंजमेंट वगैरे चालू आहे. आम्ही इथे वलसाडला थांबलेलो आहे आता चार्जिंगसाठी. एक फूड कोर्ट आहे, बट इथलं वॉशरूम एकदम डिलाईट फूड जॉईंट. इथे चार्जिंगसाठी थांबलो आहे, पण इथलं वॉशरूम एकदम घाण आहे, एकदम घाण. आम्ही विचार करतो की इथे 10 मिनिट फक्त चार्ज करू गाडी आणि मग इथनं पुढे जाऊ. पुढे ऑर्चिड ग्रीन म्हणून एक हॉटेल आहे, चांगलं आहे, पण ते इथनं आहे 3 तासावर. म्हणून म्हटलं इथे थोडे पाय मोकळे करू आणि निघू. आत्ता वाजले आय गेस 5:30 वाजले. आम्ही निघालेलो आहे घरून जवळजवळ 10:30 पासून आणि आता 300 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे आम्ही. तर आता अजून 300वर स्टॉप घेऊ चांगला. मग तिथे 1.5 तास तरी थांबू, कारण मग तिथे चार्जिंगला पण टाईम लागेल, कारण तिथे ऑलमोस्ट 80-50 किलोमीटर्स रेंज उरेल. तर मग तिथे मग झोप पण काढू, खाऊ आणि फ्रेश पण होतो. सुरभीची जागा झालेली डिक्कीत. सगळं सामान एका साईडला केलं, मेजॉरिटी सामान पुढच्या डिक्कीत ठेवून दिलं आणि बाकीचं उरलेलं सगळं एका साईडला केलं. म्हणजे तिला पूर्ण एक रो स्पेस, सीट पण पुढे करून टाकलं तर पूर्ण एक स्पेस मिळाली तिला. आता ती झोपून जाईल मस्त.
आणि आता इथनं आम्ही निघू. 68% चार्ज झालेली आहे गाडी, म्हणजे चांगली आहे. तिथे पोचता मे बी अजून 30-40% उरेल, म्हणजे तिथे 1.5 तास थांबणं आहेच. मग तिथेच एक मस्त स्टॉप घेऊ, तिथे झोप पण काढू थोडी आणि खाऊन पण घेऊ आणि फ्रेश पण होऊन जाऊ. समृद्धी कसा होता? समृद्धी यापेक्षा चांगलं होतं. याच्यापेक्षा चांगला होता. येस. पण समृद्धी पण इट वॉज अ 6-8 lane. Same lane. Same. But straight. There was no diversion. Straight. नाही, समृद्धीला मी एकदाच गेलेलो आहे, पण तो खूप असा बाउन्सी रोड वाटतो. हा पण तसा सेम वाटतोय. बट हा याच्याबद्दल मी वाचलेलं की हा इंडियाचा वन ऑफ दी मोठा प्रोजेक्ट आहे, जो मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत डायरेक्ट जातो, म्हणजे 1300 किलोमीटर्स. आणि कनेक्ट मेनी स्टेट्स. 4-5 स्टेट्स. येस. हिरो रेडी झाले. एकदम अभय देओल. नो अभय देओल. नो देवरी. आम्ही 10:30ला निघालेलो आणि 10:30 पासून हसून जबडा इतका दुखायला लागलाय आणि आज पण आलेले. थँक्यू सो मच. थँक्यू. आता 235 किलोमीटर्समध्ये एक स्टॉप आहे. फ्रेश होणार, चार्ज करणार आणि मे बी थोडंसं झोप पण घेणार. बाहेर फिरायला आलो की प्यायला आलो. आत्ता 7 वाजले आणि आम्ही या स्टॉपवर. हे किती किलोमीटरवर आहे मला माहीत नाही, बट हायवे एकदम भारी आहे. बट देन प्रॉब्लेम असा आहे की रेस्टरूम, वॉशरूम बापरे कुठेच नाही. म्हणजे बरोबर हायवे जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा मला फील झालं की माझं पोट गडबड करणार आहे. पण मग 10 किलोमीटर गेले, 20 गेले, 30 गेले, 50 किलोमीटर गेले तरी काही नव्हतं. नशिबाने हे भेटलं. बट इथे पण तेच की खूप लोक इथेच थांबत आहे. आणि बघा खूप लोक इथेच थांबत आहे. तर मग इथे पण तेच क्लिनिंगचा इश्यू, बट इथे मच बेटर होतं आधीपेक्षा. बट हां, इथे इमर्जन्सी स्टॉप. सूरज काय आहे? सूरज हे सबको बघून विचारतो ये कौन सा चटनी है? भैया ये क्या है? ये क्या है? ये पपैया. जेठालाल ये खाता है. जेठालाल यही खाता है. और ये चटनी ये क्या है? कड़ी है, कड़ी. हे काय म्हटलं तू? शेव खमणी. शेव कमी खमणी. खमणी. ओके ओके, थोडंसं गोडसर आहे. मी समोसा घेतो. हे काय आता? दिस इज ढोकला. युनिक ढोकला. अरे मी आणतो. भाई गरम आहे खूप. पपईची चटणी पण आणू का? पपईला पण आणू का? चालू होऊन आता 1 महिनाच झाला आहे. मी विचारलं तिकडे 22 दिवस झाले म्हणे. पण 22 दिवसात वॉशरूमचा वापर तगडा झालेला आहे. कारण जो येतो, कारण 50-80 किलोमीटरपर्यंत काहीच नाही आहे आणि 80 किलोमीटर नंतर डायरेक्ट 8 संडास दिसतो. म्हणजे सॉरी वॉशरूम. का हाक मारतोय सूर्यला? का हाक मारतोय? जलेबी सांगायची. जलेबी. गाडीत सुरभी अजून झोपलेली आहे आणि आम्ही आलो आहे खायला.
तर बाहेर सगळे लोक गाडीत डोकून बघतात. एक तर गाडी कुठली हे बघत असतील, नाही तर झोपलो कोणी हे बघत असेल. पाणी चांगलं पण मला तर समोसा आवडेल. जगदीश मी दाखवलं जगदीश म्हणून आहे. हाऊस द फूड पण छान आहे. तिकडे बघ बोला. ही जी गोष्ट बघतोय ना ही वाली, मी काल तारक मेहतामध्ये पाहिलं. जलेबी फाफडा आणि दिस इज पपीता. हे पपीते की चटणी नाही चटणी. जलेबी आहे, चटणी आहे पण फाफडा. we might have to wait for another stop. फाफडा तो मॅन्डेटरी. हे ते फूड मॉल आणि प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन इथे पण तुम्ही स्कॅन करून प्रोजेक्टचं इन्फॉर्मेशन पण बघू शकता. छान आहे. टेक्निकली बघितलं की हायवे इतका लांब आहे की एक व्लॉग याच्यावरच होऊन जाईल जाता जाता. म्हणजे सुबह रस्ते पे जाओ अँड रात को रस्ते से उतरो. एवढा मोठा रस्ता आहे. वाटतं तुला खूप मोठा रस्ता आहे. 962 दिल्ली स्ट्रेट. खूप लेंदी रोड आहे. एक वन डे ट्रॅव्हल करायचं तर होऊ शकतं ट्रॅव्हल. हां 960 म्हणजे आता आम्ही मगाशी पण एक मिनिटमध्ये 1 किलोमीटर करत होतो. 1 मिनिटपेक्षा 48 सेकंड्स 1 किलोमीटर. 48 सेकंड्समध्ये 1 किलोमीटर करत होतो. म्हणजे 48 अंदाज सांगतोय तो, माझा कॅल्क्युलेट नाही केला. दॅट इज जस्ट अ रँडम कॅल्क्युलेशन. रँडम कॅल्क्युलेशन. तर एका दिवसात तर 1000 आरामात करू शकतो. मेरे जैसा ड्रायव्हर होगा तो होगा. 1000 मिनिट, ओनली 1000 मिनिट. 1000 मिनिट नाही. मी चालवली तर मग होऊ शकतो. लायसन्स आहे की तुझ्याकडे? नाही. माझ्याकडे गाडी आहे पण लायसन्स नाही. गाडी नवीन घेऊन पण त्याने चालवली फक्त 500. झूम कारला दिली. झूम कारला नवीन गाडी घेऊन झूम कारला दिली. गाइस वेलकम टू भादरा. ड्रायव्हर चेंज. झोप येते आता. 1 तास आहे चार्जिंग स्पॉट. तोपर्यंत मस्त वाम कुकशी गेली. परफेक्ट कॅल्क्युलेशनवर आम्ही थांबलेलो आहे असं. आणि आता किती 10%वर आलेली, नाही सॉरी 8%वर आलेली. आता गाडी चार्जिंगला लावलेली आहे. आता इथे 2 गाड्या म्हणून आम्हाला इथे जवळजवळ 2.5 तास लागणार आहे चार्ज व्हायला. 0 to 100. आम्ही पण चार्ज होऊन थोड्या वेळात. पण झोप लागेल का आता? प्रयत्न केला तर लागेल. चलो गुड नाईट. आता गाडी 65% चार्ज झालेली आहे. नाही 72%. 400 किलोमीटरचं कशी पण जाईल. आपला पहिला स्टॉप राहील आता एक हॉटेल आहे तिथे. कारण इथे ना शेड आहे, ना खाणं आहे, ना नीट वॉशरूम आहे. आतापर्यंत सगळे वॉशरूम खराब निघाले. 0 फॉर वॉशरूम. 0 फॉर वॉशरूम. तर आता पाय मोकळे झालेले आहे. चार्जिंग बंद करू, बाकीचं सगळं चार्ज तिकडेच करू. 183 किलोमीटर्सवर आहे.
तिथे जाईपर्यंत आपल्याला 3.5 तास लागतील. आम्ही एक मध्ये स्पॉटमध्ये थांबलेलो आहे. तो व्ह्यू इतका सिनिक आहे की आम्हाला थांबून फोटो काढायला आम्ही मजबूर झालो. हे बघा, हे बघा, सुंदर जागा आहे. आणि हे बघा सगळं सुंदर जागा, एकदम सुंदर. आमचा सेकंड लास्ट चार्जिंग स्पॉट. हा पण जवळजवळ आता जो लोकेशन दाखवली मी सिनिकवाली, मध्य प्रदेश म्हणजे मुंबई दिल्ली हायवे एक्सप्रेसवे, तर त्याच्याच रूटमध्ये एक येतो. तर हे पण छान आहे. पण एक प्रॉब्लेम असा झाला की मला असं वाटलं की ते 80 किलोवॅटचं चार्जर आहे, बट 80 नाही, ते 40 आहे. तर जिथे 1.5 तास लागणार, जिथे 45 मिनिट लागणार होते तिथे 1.5 तास लागेल. बस एवढाच फरक आहे. बट ठीक आहे, 1.5 तासात आम्ही फ्रेश होऊन जाऊ. कोणाला काय खायचं आहे, मस्त हॉटेल पण आहे, रेटिंग्स पण छान होते, म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि अजून पण थकल्यासारखं असं वाटत नाही. मी खरंच सांगतो, रात्री 10:30 पासून आम्ही ट्रॅव्हल चालू केलेलं आहे. आता 3 वाजलेले. मी मध्ये 2दा झोपलो, म्हणजे जवळजवळ 40 मिनिट मी 2दा झोपलो, थोडं डिस्टन्स कव्हर करून. बट अजून पण असं थकल्यासारखं वाटत नाही आहे. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि इथून अजून 500 किलोमीटर आहे जयपूर. तर जयपूर हा आमचा पहिला स्टॉप आहे. याच्यानंतर कुठे कुठे जाणार ते आम्ही विथ टाईम डिसाईड करू. ऑब्व्हियसली एक प्लॅन डोक्यात आहे, पण तो जर का एक्झिक्यूट नाही झाला तर मग काय करू ते तुम्हाला सांगतो. आणि हां, आत्तापर्यंत चार्जिंगचा खर्च आला आहे अराऊंड 2,500 रुपये. ठीक आहे, 2,500 ते 3,000 रुपये आलेला आहे. मी पण अजून काय असं मोजलेलं नाही, मी पण काय असं अजून लक्ष दिलेलं नाही आहे. बट जितकं मला आठवतं 1,000, 3,000 खर्च आलेला आहे. म्हणजे 3,000 मध्ये आम्ही जवळजवळ 850 किलोमीटर, 750 ते 800 किलोमीटर आम्ही चाललो आहे. गुड इकॉनॉमी. कॅल्क्युलेशन वगैरे ते सगळं मी लास्टला सांगेल काय झालं काय नाही. पण हां, आता आम्ही बुकिंग केलेली आहे जयपूरमध्ये एक स्टेची. तिथे आम्ही पोहोचू अराऊंड 10 वाजता, असाच प्लॅन आहे. जेवण खूप छान होतं, खूप छान. आणि आम्ही 4घांनी खाल्लं. 8 रोटी, 1 भाजी, भात. बिल फक्त 576 आलं. खूप छान होतं. मी यार बीट ऐकत होतो. एवढा अंधार आहे बाहेर. तू गॉगल का घातलं? नाईट गॉगल. नाईट
आता वाजले 1:30 म्हणजे आम्ही निघालेलो 10:30 वाजता. म्हणजेच बरोबर आम्हाला 28-29 तास आम्ही कंटिन्यूस ड्राईव्ह करतो आहे. आणि मी अजून कुठे बघितलं नसेल की कोणी 29-28 तास त्यांची EV कंटिन्यूस ऑन ठेवलेली आहे. कंटिन्यूस ऑन आहे हां, एकदा पण बंद नाही झालेली गाडी. चार्जिंगला लागलेली तेव्हा पण AC ऑन होते. मग चालू तर आहेच गाडी. आम्ही 1000 किलोमीटर प्लस गेलो आहे, जयपूरला आलो आहे. तर मग म्हणजे ही गाडी एक नंबर आहे. इतका मस्त रिझल्ट दिला आणि रेंज पण छान दिली आहे. कॉन्फिडन्स येतो, ट्रस्ट येतो, सगळं येतो. आता आम्ही इथे थांबलेलो आहे. हे जयपूरच्या आधी आहे. इथे आम्ही खाऊन घेऊ आणि मग इथनं निघू. इथनं 50 मिनिट्सवर आहे आमचं स्टे. मग एकदा तिथे चेक इन केलं की डायरेक्ट झोपून जाणार. हा काय काय गट्टे की सब्जी आणि शेव टमाटर. भाजी खूप छान होती, भात पण छान होता, वरण पण छान होतं, दाल फ्राय. ओव्हरऑल जेवण वॉज नाईस. आम्ही आत्तापर्यंत जिथे तिथे खाल्लं आहे आम्हाला खूप छान जेवण मिळालं. आता किती वाजले आम्ही? 2:10 आणि स्टे लोकेशन पोचायला, जयपूरला पोचायला आम्हाला अजून 50 मिनिट पकडून. 50 मिनिट नंतर आम्ही मग कुक्षी नाही असा झोपणार आहे. लांब कुक्षी घेणार आहे, असं झोपणार आहे.